असा योग जुळून यायला पण नशीब लागतं. मी असं का म्हणते तुम्हाला सांगते, पण त्याच्या अगोदर तुम्हाला मी इथं दाखवते माझी पूजा मांडणी चालू आहे आणि मम्मी पप्पासुद्धा आलेले आहेत. अचानक मम्मी पप्पा आले आणि या पूजेमध्ये मला ह्यांची पण खूप हेल्प झाली. पूजा करताना मला एक वेगळा उत्साह असतो. सकाळी लवकर उठून सगळं आवरून घेतलं, ग्रेशूला स्कूलला पाठवलं आणि मग त्याच्यानंतर मी हे सगळं आवरायला घेतलं. आजची पूजा माझी लवकर झाली होती. 10:30 ते पावणे 11च्या दरम्यान सगळी पूजा झाली होती माझी आणि खूप छान इतकं भारी आणि प्रसन्न वातावरण होतं घरात आणि अचानक मम्मी पप्पासुद्धा आले होते. म्हणजे अगोदर त्यांचं काहीच ठरलं नव्हतं यायचं आणि अचानक ते आले आणि आज दत्त जयंती असल्यामुळे ना खूप योग भारी जुळून आला होता आणि त्यात मम्मी पप्पा घरी आलेले. पूजा वगैरे मांडणी केली, नाश्ता वगैरे केला आणि आम्ही सगळेजण गेलो स्वामींच्या मंदिरामध्ये. तिथे दत्त महाराजांची सुद्धा मूर्ती आहे. तर तिथे आज आरतीला आमचं जायचं ठरलं होतं, माझं आणि ग्रेशूच्या पप्पांचं. पण मम्मी पप्पांना पण आम्ही सोबत घेऊन गेलो. तर हे जे मी म्हणत होते ना, आज मस्त योग जुळून आला तो हा होता. त्याच्यानंतर मम्मी पप्पा गेले परत गावी आणि मग संध्याकाळची जी काही पूजा असेल ती आवरून घेतली. नैवेद्य असा बनवला होता. तर खूप छान एकंदर पूजा झाली. खूप भारी प्रसन्न वातावरण होतं. डिटेलमध्ये व्हिडिओ मला शूट करता आला नाही. पण छोटा मी मिनी ब्लॉग बनवला होता तुमच्यासाठी. तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात ते नक्की सांगा. व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. मम्मी पप्पांना आरतीला घेऊन गेलो. इतकं भारी वाटलं त्यांनासुद्धा मंदिरात. खूप छान वाटलं. सगळं आवरून घेतलं. त्याच्यानंतर हे धने पावडर संपली होती तर ती बनवून ठेवली. कारण आता 2-3 दिवसावर आमची यात्रा आहे तर त्याची तयारी आता चालू करायची आहे. यात्रा असल्यामुळे एकच गुरुवार करून आजच उद्यापन केलं मी. तुम्हा सगळ्यांना दत्त जयंतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. बाय.